निमित्ताने प्रथमतः तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण किरण लोकनेंचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत तांत्रिक दृष्ट्या आणि आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा इथं जतन कसं झालं पाहिजे आणि म्हणून हा अदानीचा प्रकल्प आपल्या विभागात का नाही पाहिजे हे अत्यंत सुंदरपणे त्यांनी इथं बोलून दाखवलं आहे। उपस्थित सर्व माझे आदिवासी बांधव भगिनी, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रति नमन। आणि आज हा आदिवासी दिन अत्यंत उत्साहाने साजरा करत असतात। एक अदानी नावाचं फूल हे आपल्या समाजावर आणि जुन्नर तालुक्यावर लादले जातं का, अशा प्रकारची भावना आजच्या या शुभदिनी आपल्या डोक्यावर आली आपण पाहिजे। पण आदिवासी समाजाच्या बाजूने काळजी करायचं काही कारण नाही। आम्ही व्यासपीठावर असणारे सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी भक्कमपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे। मी मागे सांगितलं, अदानी आला नाही तर अदानीचा बाप जरी आला तरी हा प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही। जी 21 तारखेला जी नियोजित प्रदूषणाची मीटिंग लावली आहे, ही मीटिंग एकदम होऊनच देणार नाही। आणि जबरदस्तीने जर ती मीटिंग घ्यायची इथं वेळ आली तर 2 हात करून पण त्या अधिकाऱ्यांना जुन्नर तालुक्यामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही, ठेवू देणार नाही। अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे। आणि म्हणून हा प्रकल्प हा का नको, कशा पद्धतीने आपल्याला अन्याय होणार आहे याचा मी पुनरावलोकन करणार नाही। किरणने अत्यंत सुंदरपणे सांगितलं आहे। हा जो आदिवासी समाज आहे हा आमच्या जुन्नर तालुक्याची शान आहे। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने आपली जुन्नर तालुक्याची भूमी ही पवित्र झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्यामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार होता की आपण कुठे जन्माला याच्यापेक्षा आपल्या बहुतांश लोकांच्या आपल्या परिस्थितीमध्ये जन्माला नसेल हे सगळे बांधव आपल्याला बरोबर घेऊन पुढे केलं पाहिजे। म्हणून या समाजावर कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याचा सर्व राजकीय पक्षाचे नेते आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ। आणि हा अदानीचा प्रकल्प जो आहे तो आमच्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी बांधवांवर लादला जाणार नाही याची मात्र काळजी आम्ही। फक्त मला घाडगर आणि आंदोलनाच्या बाधित शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की जसा हा प्रकल्प आपल्यावर नको असं तुम्ही जे म्हणताय तसेच काही ठराविक शेतकऱ्यांचं एक वेगळं मत प्रवाह माझ्या कानावर आला। आपली एकजूट असतं हे खूप महत्वाचं आहे। आणि हा एकजूटपणा जसं त्यांनी सांगितलं ही फक्त आता ट्रेलर करतात आहे। जर परस्पर प्रकल्प लादला गेला, आदिवासींच्या कायद्याला जर फाटा दिला तर फक्त हे अदानी पुरता सीमित राहणार। अशा अनेक प्रकल्प येणार आपली जमीन घेतली जातात। पण आत्ताचा जो लढा आहे हा मोठा असला पाहिजे। कुठल्याच प्रकारचं राजकारण राजकीय पक्ष त्याच्या विरुद्ध काही आलं नाही पाहिजे। आणि जे हरामखोर याची दलाली करून पैसे घेऊन त्यांचे एजंट घेऊन काम करण्याची जर प्रकार आवत असेल तर पहिले हरामखोरला वट्टे आणून त्याला खरी बसवला पाहिजे। अशा या मताचा आपण आदित्य चंद्र बांधला पाहिजे। मी पुन्हा एकदा तुम्हाला तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। नगरीचे नगराध्यक्ष सुजाता कांदळे आणि माझ्या समेत आलेले सर्व सहकारी या सर्वांच्या वतीने शुभेच्छा। धन्यवाद। जय शिवराय, जय आदिवासी।